भाजपाचे कार्यकर्ते आणि सगळ्याचं एकमत आहे आणि ह्या एकमतामध्ये त्यांनी पुढे होऊन ज्या गोष्टी करायला पाहिजे त्या काही केल्या जात नाही, त्या करायला पाहिजे अशी एक माझी विनंती आहे. सकाळी रॅली परवा दिवशी जी रॅली आहे त्या मार्गामध्ये थोडेफार खड्डे आहेत. वाहनं जात असताना मागच्या वर्षी तालीम गुन्ह्यासाठी थोडंच थांबणार आहे. पण गुन्हे दाखल झाले तर चालतील, पण ते अशा काही गोष्टी घडू शकतात, त्याचं समर्थन नाही करत नाही. पण तुम्ही लावले म्हणल्यावर ही लावणार, ही लावले म्हणल्यावर ती लावणार. कारण जिल्हा लेवलमध्ये आज शांतता बैठक झालेली आहे. हे सगळं समाजाचे लोक शिवाजी जयंतीचा उत्सव निमित्ताने झालेले आहे. 4-5 मुद्दे जे चर्चेमध्ये आले, खास करून जे डीजेच्या संदर्भात सगळं लोकांना जे मिरवणूक काढणार आहे त्यांना सूचना दिलेली आहे आणि बाकी लोक पण आमच्या सपोर्टमध्ये आहे की डीजे कुठेही नाही व्हायला पाहिजे आणि जे छोटं साऊंड सिस्टम असतील ते एक लिमिटमध्ये ठेवावी असं निर्णय झालेले आहे. सेकंड, जे शिवाजी चौकमध्ये काही आंदोलक बसलेले आहे ते एक निर्णय चांगलं झाले की आंदोलन 2 दिवसासाठी थांबणार आहे आणि नंतर जे शिवजयंतीनंतर परत त्यांना आम्ही परमिशन या बाकी गोष्टी त्यांना दिलेल्या आहे. तिसरं आहे की जे रस्ते असतील या अतिक्रमण झालेले आहे, खास करून बसस्टँड टू शिवाजी चौकपर्यंत, तेही आम्ही डिपार्टमेंट ते नगरपालिका असतील या PWD त्यांना संपर्क करून त्यांचं जे काम आहे त्याचं कोऑर्डिनेशन पण झालेले आहे आणि ते काम पण आज संध्याकाळी सुरू होतील आणि शनिवारी रविवारी ते काम संपवतील असं झालेले आहे. एकंदरीत सगळं समाजाच्या लोकांना विनंती आहे, आव्हान आहे की एक शांतता वातावरण आहे पूर्ण धाराशिव जिल्ह्यामध्ये, खास करून शहरामध्ये असतील सगळं समाज एकत्र येतात. सण उत्सव चांगल्या प्रमाणे होत आहेत. असंही कोणतंही 1-1.5 वर्षामध्ये कोणतंही असं मोठं इश्यू या इन्सिडेंट झालं नाही आहे आणि नेहमी एक सगळ्यांसोबतच एक कम्युनिकेशन संवाद ठेवून जे निर्णय घ्यायला पाहिजे तसं घेतलेले आहे. आणखी काही इश्यू असलं तर तुम्ही आम्हाला संपर्क करा. आमचं प्रत्येक पोलीस स्टेशन लेवलमध्ये आमच्या अधिकाऱ्यांना ब्रीफ केलं आहे, तिथंही काही मीटिंग्स होतील आणि एक शांतते वातावरणामध्ये जास्त एक संस्कृती आमचं पुढं यायला पाहिजे. सण उत्सवमध्ये जास्त महिला आणि मुलं यायला पाहिजे असं एक वातावरण आम्ही तयार करण्याचा प्रयत्न चालू आहे. शहरात आता जयंती महोत्सव साजरा होणार आहे, पोलीस बंदोबस्त कसा असणार आहे? पोलीस बंदोबस्त प्रत्येक पोलीस स्टेशन ठिकाणी, प्रत्येक तालुक्यामध्ये कळंब असतील, उमरगा असतील आणि भूम असतील, हे सगळ्या ठिकाणी आमचा बंदोबस्त असणार आहे आणि 12 वाजतापर्यंत आमचं पूर्ण बंदोबस्त असतील आणि बाहेरचं काही होमगार्ड्स आम्हाला भेटलेले आहे. RCP QRT आमचं प्रत्येक ठिकाणी असतील आणि एक चांगलं वातावरण तयार करण्याचा प्रयत्न आमचा चालू आहे. सर, आता संध्याकाळी स्थगित होणार आहे आणि 20 तारखेपर्यंत परत सुरू होणार आहे. त्याच वेळेस आम्ही त्या संबंधित आंदोलकाशी आता चर्चा केली. त्यांची आत्ता बैठक झाली की आमचं संबंधित आंदोलकापैकी कोणीही तो उपस्थित नव्हतं आणि आम्ही कोणाशी चर्चा केली नाही आणि आम्ही उठणार नाहीत. याबद्दल आपली काय? ठीक आहे, आम्ही उठणार नाहीत. त्यांच्यासोबत चर्चा करू. आता इथं काही लोक आले होते, ते आंदोलक म्हणून ते सांगत होते, बट ते आम्ही चर्चा करून जे मार्ग काढायचे ते आम्ही मार्ग काढून घेऊ.